केईएम हॉस्पिटल मुंबईमध्ये गेली जवळपास शतकभर रुग्णसेवेचा वसा घेतलेलं हॉस्पिटल आणि याच हॉस्पिटलच्या डीनचा बंगला तोडण्याचा प्रस्ताव आत्ता ठेवण्यात आलाय। त्याला विरोधही होतोय। या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व नेमकं काय आहे आणि त्याला विरोध का होतोय ते जाणून घेऊयात। केईएम मधला डीन बंगला तुटणार, स्वातंत्र्य लढ्याचा मूक साक्षीदार हरपणार, पालिकेचा प्रस्ताव, ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। स्वातंत्र्य लढ्याची मूक साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक वास्तू मुंबईसह देशभरातील लाखो रुग्णांवर उपचार करणाऱ्या केईएमच्या आवारातच शेकडो वर्षांपासून उभी आहे। डीन बंगलो अशी तिची ओळख, मात्र हा बंगला आता तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। केईएम मधील डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचं निवासस्थान बांधण्यासाठी हा डीन बंगला तोडण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेनं दिल्याची माहिती मिळते। मुंबईसारख्या शहरात 100 वर्षांपासून रुग्णांची सेवा देणाऱ्या केईएम रुग्णालयातील या डीन बंगल्यालाही ब्रिटिश काळाच्या आधीपासूनचा इतिहास आहे। मी सध्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या डीन बंगलो परिसरामध्ये आहे। हाच तो डीन बंगलो आहे ज्याचा प्रस्ताव डीनने महापालिका आयुक्तांना तोडण्यासाठी दिलेला आहे। याला फार महत्त्व आहे, कारण हा बंगलो जो आहे त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे सहभागी झाले होते ते अनेक मान्यवर याच बंगलोमध्ये राहिले होते। डॉक्टर जीवराज मेहता स्वतः केईएमचे डीन असतानाही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग। त्यावेळी जीवराज मेहतांना इंग्रजांनी अटक करून 2 वर्षांचा कारावास दिला। स्वातंत्र्यानंतर जीवराज मेहता गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले। महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल भारत छोडो आंदोलनात या वास्तूत वास्तव्याला। केईएम मधील डीन बंगल्याची वास्तू स्वातंत्र्य लढ्यामधील अनेक देशभक्तांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे। म्हणूनच हा बंगला तोडू नये अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे आणि तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना पक्ष गप्प बसणार नाही। आम्ही आता पत्र दिलेलं आहे भूषण गगराणी साहेबांना, आयुक्तांना। त्याचा रिपेरेबल म्हणून ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही करू इच्छिता, त्याबद्दल आमचा नकार नाहीये। पण तरी देखील जर भविष्यामध्ये प्रशासनाने मात्र आडमुठी भूमिका घेतली आणि हा डीन बंगला, एडी बंगला जर तोडायचा प्रयत्न केला तर मात्र या ठिकाणी भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार एवढं निश्चित। केईएम रुग्णालयाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे। त्यातच या रुग्णालयातील डीन बंगलो तोडण्याचा प्रस्ताव दिल्याचं बोललं जात आहे। याबाबत आम्ही महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही। म्हणूनच केईएम मधला हा ऐतिहासिक बंगला तुटणार की जतन केला जाणार हा खरा प्रश्न आहे। अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।